परदेशात गेल्यानंतरही आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास विसरता येत नाही. याचाच प्रत्यय नाशिककरांनी श्रीलंकेच्या भूमीत दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या शिवभक्तांनी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यानं परदेशी पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतले. सातपूर परिसरात गेल्या 9 वर्षांपासून एक गाव एक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. या महोत्सवाचे आजीवन सदस्य असलेले माजी नगरसेवक सलीम मामा शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव आणि त्यांचा मित्र परिवार सध्या श्रीलंका पर्यटनावर आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला आपण आपल्या कर्मभूमीत उपस्थित राहू शकणार नाही. याची जाणीव होताच त्यांनी श्रीलंकेतच हा उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. कोलंबो येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उपलब्ध करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित नाशिककरांनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक श्रीलंकन नागरिक आणि इतर देशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणी सलीम शेख यांच्यासह संजय जाधव, पत्रकार वसंत आव्हाड, मनोज घोणे, नाशिक महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष आहेर, उद्योजक राहुल जाजू, गणेश पवार तसेच तामिळनाडूचे उद्योगपती श्रीती आणि उमा वल्लीपंड यांसह अनेक पर्यटक सहभागी झाले होते. छत्रपतींचे कार्य संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांच्या जयंती उत्सवाला आम्ही महाराष्ट्रात उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून आम्ही इथेच जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्यामुळे महाराजांची शौर्यगाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याची अभिमानास्पद भावना मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी व्यक्त केली आहे. असून नाशिककरांच्या या उपक्रमाचे स्थानिक श्रीलंकन नागरिकांनी भरभरून कौतुक केले.